नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारं जिरा शरबत बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल जिरा शरबत. ते सुद्धा साखर आणि गूळ न वापरता आज आपण जिरा शरबत बनवणार आहोत. तर त्यासाठी मी घेतलेले आहे इथं 100 ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, पाव चमचा काळे मिरी घेतलेले आहे. हे 15 ते 16 काळे मिरी आहेत. इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा. पुदिना लागणार आहे आपल्याला. अर्धा लिंबू घेतलेला आहे मी. आणि इथं मी चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा. आणि इथं मी 2 चमचे सब्जा पाण्यामध्ये भिजत घातलेला होता 10 मिनिटापूर्वी. तुम्हाला सब्जा आवडत असेल तर घाला किंवा स्किप केला तरी चालेल. तर आता सुरुवातीला आपल्याला मिरे, बडीशोप आणि जिरे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला. इथे एक पॅन ठेवलेला आहे. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला जिरे भाजून घ्यायचे आहेत. मी पोहेचा चमचा घेतलेला आहे. 2 चमचे जिरे घालायचे आहेत आपल्याला. त्यानंतर अर्धा चमचा बडीशोप घालायचे आपल्याला. हे प्रमाण योग्य आहे. आणि पाव चमचा मिरे घालायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला हे हलके असे भाजून घ्यायचे आहे. त्याचा कलर चेंज करायचा नाही. आपल्याला 1 ते 1.5 मिनिट हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. जिरे हे आपल्या शरीरासाठी उन्हाळ्यामध्ये खूप थंड असतात आणि बडीशोपसुद्धा थंड असते उन्हाळ्यामध्ये. मिरे थोडेसे गरम राहतात, पण ते मिऱ्यामुळं आपलं जिरा शरबत खूप टेस्टी लागतं. त्यामुळे आपल्याला मिरे घालायचे आहेत. हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, जास्त भाजायचे नाहीत आपल्याला. आपले सगळे जिन्नस व्यवस्थित भाजलेले आहेत. तर आता आपण ह्याला काढून एका भांड्यामध्ये याला थंड करून घेऊया. मसालासुद्धा आपला एकदम थंड झालेला आहे, भाजून घेतलेला तुम्ही बघू शकता. तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. भांडं आपल्याला एकदम स्वच्छ आणि कोरडं ठेवायचं आहे. भांडं अजिबात याला ओलसरपणा राहता कामा नये. एकदम कोरडं भांडं करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे आपलं प्रेमिक्स खराब होणार नाही आहे. तर आता यामध्ये आपल्याला हा भाजून घेतलेले सोप, मिरे आणि जिरे घालायचे आहेत. आता यामध्ये घालायचे आपल्याला खडीसाखर, त्यानंतर चाट मसाला. तुम्ही चाट मसाल्याच्या जागी आमचूर पावडरसुद्धा घालू शकता. काळं मीठ, आता आपल्याला हे मिक्सरमध्ये एकदम अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे याची. अशा प्रकारे आपण बारीक पावडर करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. याला चाळायची सुद्धा गरज नाही. वाटलंच तर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता. यामध्ये काही राहिलेलं नाही. मस्त आपलं प्रेमिक्स तयार झालेलं आहे जिरा सरबतचं. तर तुम्ही हे प्रवासात सुद्धा तुम्ही हे प्रेमिक्स नेऊ शकता. थंडगार पाणी ग्लासमध्ये घेऊन 1 चमचा जरी 1 ग्लासला प्रेमिक्स घातलं तर हे पटकन 1-2 मिनटाच्या आत ह्याचं शरबत तयार होतं. तुम्ही एखाद्या कोरड्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या भरणीत भरून हे 2 ते 3 महिनेसुद्धा फ्रीजच्या बाहेर वापरू शकता. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 4 ते 5 महिने हे प्रेमिक्स व्यवस्थित राहतं. असं मस्त झालेलं आहे आपलं प्रेमिक्स. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करून तुम्ही पूर्ण उन्हाळासुद्धा हे प्रेमिक्स वापरू शकता. हे आपल्या शरीराला थंडावा देतं, आपल्या शरीरातली उष्णतासुद्धा कमी करतं हे प्रेमिक्स. तर आपण आता यापासून सरबत बनवणार आहोत. तर आपल्याला थंडगार पाणी लागणार आहे. त्यासाठी आपण जे प्रेमिक्स बनवलं आहे त्यापासून आपल्याला जिरा सरबत बनवायचं आहे. तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला ग्लासात 2 ते 3 पानं पुदिन्याचे. त्यानंतर आपल्याला बर्फ घालायचा आहे यामध्ये.
यामध्ये घालायचं आपल्याला थंड पाणी. आपल्याला 1 ग्लासला 1 चमचा प्रीमिक्स घालायचा आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. एक ग्लासाला 1 चमचा पुरेसा आहे आपलं प्रीमिक्स. व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 2 चमचा सब्जा, भिजवून घेतलेला सब्जा हे उन्हाळ्यामध्ये थंड राहतो. अवश्य तुम्ही सब्जाचं सेवन करा उन्हाळ्यामध्ये, खूप चांगला राहतो आपल्या शरीरासाठी सब्जा. आता यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे थोडासा. नाही पिळा तर चालेल, कारण आपण चाट मसाला घातलेला आहे यामध्ये. आपल्याला आणखी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तयार झालेलं आहे आपलं जिरा सरबत. या प्रीमिक्सपासून तुम्ही जिरा सोडासुद्धा तुम्ही बनवू शकता. तुम्ही बघू शकता झटपट असा आपला जिरा सरबत तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप थंडावा देतं हे सरबत. तुम्ही हे प्रीमिक्स बनवून तुम्ही दररोजसुद्धा सरबत पिऊ शकता. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.